निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्या 15 दिवसात असे एक मुद्दे भाजपाच्या विरोधात जात असल्याचं ध्यानात आले। या मुद्द्यांनी भाजपाला पराभवाच्या छायेत नेले नसेल, पण गेल्या वेळीची मोठी लीड कापली आणि महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकाच पातळीवर आणून ठेवले। एकेकाळी एक नाही तर 4-5 मांजरे आडवी जात आहेत हे लक्षात आल्यानंतर डॅमेज कंट्रोल सुरू झालं। शेवटच्या 5-6 दिवसात भाजपने वेगवेगळ्या पद्धतीने चक्रे फिरवली आणि बरोबरीत आलेला डाव जिंकण्यासाठी महायुतीकडून जोरदार ताकद लावली गेली। ती जिथे फळाला आली तिथे भाजप महायुती जिंकेल, नाही फळाला आली तिथे हरेल। निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचं काय होईल हे सांगता येत नाही, मात्र एकमेकाच्या नावे बोंबाबोंब मारल्या जाईल हे नक्कीच। महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक धावता आढावा आणि लोकसभा निवडणुकीबाबत अंदरुनी सूत्रे काय म्हणतात हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। भाजपसाठी गडचिरोली, चंद्रपूर, दिंडोरी, सोलापूर, भिवंडी ह्या जागा मोठ्या डेंजर झोनमध्ये असल्याचं भाजपचे नेते कुजबूज करतात। मतदानाच्या 2 दिवसाआधी असलेला रामनवमीने चंद्रपूरमध्ये तर मतदानाच्या 3 दिवसाआधी असलेला हनुमान जयंतीने आम्हाला अमरावतीत तारले असेही ते सांगत आहेत। विदर्भात आम्ही भाजपाला सर्वात मोठे धक्के देऊ असे काँग्रेसचे नेते ठामपणे सांगत आहेत। शिंदेसाठी दक्षिण मुंबई, यवतमाळ, वाशिम, कोल्हापूर, हातकणंगले, हिंगोली, नाशिक, शिर्डी, उत्तर पश्चिम मुंबई खूप अडचणीचे आहेत असं त्यांचे काही लोक सांगतात। मात्र यवतमाळ, वाशिम, कोल्हापुरात आम्ही चमत्कार करू शकतो असा त्यांचा दावा आहे। आमची बारामती, रायगड पक्के आहे। उस्मानाबाद, शिरूरमध्ये काही खरे नाही असं अजित पवार समर्थक खाजगीत सांगतात। महायुतीचे मोठमोठे नेतेही 30-32 पेक्षा अधिकचे दावे करताना दिसत नाहीत। त्यातले काही जण म्हणतात की आम्ही 35 पर्यंत जाऊ। महाविकास आघाडीचे नेते 50-50 होईल असा तर्क देत आहेत। निकालानंतर महाराष्ट्राचे राजकारण नक्कीच ढवळून निघेल। महायुती 28-30च्या आत निपटली तर 3 मित्रांमध्ये रुसवे फुगवे, आरोप प्रत्यारोप सुरू होतील। एवढ्याच जागा आल्या तर त्याचा थेट परिणाम 5 महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीवर नक्की होईल। महाविकास आघाडीचे मनोबल फारच वाढलेले असेल। काँग्रेस वाढली तर भाजपाची अडचण होईल, ठाकरे वाढले तर शिंदे हैराण होतील, शरद पवार भारी ठरले तर अजित पवारांची डोकेदुखी बरीच वाढेल। महायुतीत भाजपाला चांगले यश मिळाले। शिंदे आणि अजित पवारांचे जेमतेमच खासदार जिंकले तर मोठ्या भावाचा लहान भावांना त्रास वाढेल। भाजपाच्या जागा कमी आल्या तर अंतर्गत धुसफूस वाढेल। दिल्लीशी जवळीक असलेले 1-2 नेते विरुद्ध राज्यातील काही नेते असा सुप्त संघर्ष सुरू झाला आहे, तो प्रगट स्वरूपात दिसू शकेल। महाविकास आघाडीतही धुसफूस पाहायला मिळेल। लोकसभेला महायुतीच्या गाडीत 3 आणि महाविकास आघाडीच्या गाडीत 3 पक्ष मुश्किलीनं बसले। विधानसभा निवडणुकीत ते बसतील याची काही गॅरंटी नाही। लोकसभेच्या निकालावर ते अवलंबून असेल। मराठा मतांचा फटका बसून महायुतीचे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात नुकसान झाले तर आपण एकीकडे व आपला समाज दुसरीकडे आहे आणि त्याचा फटका आपल्याला विधानसभेत बसेल हे लक्षात घेऊन बाहेरून महायुतीच्या पक्षांमध्ये आधी गेलेले काही नेते महायुतीचे बोट सोडून दुसरीकडे उड्या घेतील। लोकसभेला कोणी रंग उधळेल, कोणाचे रंग उडतील, पण विधानसभेच्या पूर्वी इकडे काय आणि तिकडे काय एकमेकांच्या नावाने बोंबा मारल्या जातीलच हे मात्र नक्की। तुम्हाला महायुती आणि महाविकास आघाडीचे भवितव्य कसं दिसतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।